SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आप्पे बनवूया। मुगाची डाळ मी 4 तास झाले, 4 ते 5 तास भिजवून ठेवलेली मुगाची डाळ। आणि आता मस्त फ्रेश वाटाणे आणलेत मी। 1 वाटी मुगाची डाळ घेतली, 1 वाटी फ्रेश वाटाणे घेतलेत। आणि आता आपण सगळ्यात पहिले चटणी बनवून घेऊया। चटणीमध्ये टाकते कोथिंबीर, पुदिना, थोडंसं खोबरं घेते, दोन तुकडे आल्याचं घेते। आणि तिखट आपल्या हिशोबाने टाका, जेवढं तिखट लागेल तेवढं। मी 2 ते 3 मिरच्या घेतल्या आहेत तिखट। जिरं टाकूया, थोडंसं जिरं टाकूया आणि मीठ घालून वाटून घेऊया। ते टाकते थोडंसं। त्याच्यात आपण अर्धा लिंबू पिळूया। आणि चवीप्रमाणे मीठ घालूया। तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, मी माझ्या हिशोबाने टाकते मीठ। थोडंसं पाणी घालून मग वाटूया। पहिले असंच वाटून घेते मी, पाणी नंतर घालते। ते बघा आपली चटणी रेडी झाली आहे। आता काढून घेऊया एक भांड्यामध्ये। मस्त हिरवीगार चटणी तयार झाली आहे आपली। आता इकडे साईडला ठेवूया आणि डाळ वाटून घेऊया। आता आपण वाटाणे वाटून घेऊया। आता वाटाण्यामध्ये आपण आलं घेऊया, थोडंसं मिरची घेऊया आणि याला असं वाटून एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण। डाळ पण वाटून घेऊया। आपल्याला बारीक नाही वाटायचं आहे, थोडंसं जाळच ठेवायचं आहे आपल्याला। वाटून घेतले वाटाणा आणि डाळ वाटून घेतली। आता मी थोडंसं कांद्याचे म्हणजे लसूण आणि कांदा आहे मिक्स, ते टाकून देते। ते बारीक बारीक होतं, ते मी कापून ठेवलेले। ते ओला लसूण होता, कांद्याची भाजी होती, अख्खा कांदा होता। आता याच्यात टाकूया आपण थोडंसं जिरं। आपण मिरची टाकूनच वाटलंय, ते मिरची सांभाळून टाकूया। थोडीशी लाल मिरची, अर्धा टीस्पून धनेपूड टाकते। थोडीशी हिंग टाकते, चिमूटभर। कोथिंबीर टाकूया। मीठ घालूया आपण। आता मीठ चवीप्रमाणे टाकायचं। आता मिक्स करून घेऊया, सगळं असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। याच्यात तुम्ही दुसरं गाजर वगैरे काय टाकायचं असेल टाकू शकता, मक्का टाकू शकता, दुधी पण टाकू शकता। चांगलं मिक्स करून घेऊया। याच्यात काय आपल्याला सोडा बिळा काय वापरायचा नाही आहे, सोडा नाही टाकायचा आपल्याला, नाही इनो टाकायचं आहे। बिना सोडाच्या आणि इनोचे बनवते मी।
आता मी आप्याचं भांडं ठेवून दिले गरम करायला. आता गरम झाल्यावर मग आपण याच्यात टाकूया मिसळ. आता तेल घालूया आपण. मी त्याला सकाळी सगळं तयारी करून ठेवली होती. तर तापलंय आपलं पात्र चांगलं. आता असं सगळं टाकून देऊया व्यवस्थित भरून. मध्ये ना लवकर बनतं ते, कारण की मध्ये आस लागते ना, साईडला कमी लागते गॅस. आता तेल टाकूया आपण साईडला अजून. आता याला 3 ते 4 मिनिटं शिजू देऊया. 1 मिनिट. हे बघा आता हा पलटी झालाय. जे जे झाले आहेत ना ते पलटी करूया आपण. हे बघा खाली त्याला जास्त लागतं ना गरम, म्हणून तो जळून गेला. बाकीचे पण तसेच करून घेऊया. सगळे असे पलटे करून घेऊया आता. ते माझं खूप जुनं पात्र आहे, म्हणजे झाले 20 वर्षे झाले त्याला. 20 वर्षापासून मी वापरते त्याला. आता परत त्याच्यावर आपण तेल टाकूया. आता झाकण ठेवायची गरज नाही. तेल टाकलं ना चिटकत नाही. थोडंसं तेल कमी जास्त टाकायचं. आता याला झाकण ठेवायची गरज नाही. असेच बनवून घेऊया. आता झाले तर आपण काढून घेऊया. हे बघा आता असेच दुसरे टाकून घेऊया आपण. तेल टाकूया परत. आता चांगलं मिक्स करून घेऊया परत आणि टाकूया. थोडं टाकून
आजची आमची आप्प्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? वाटाणे आणि मुगाची डाळचे आप्पे बनवले, चटणी आहे. लाईक, शेअर, सबस्क्रायबर. आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा आणि कमेंटमध्ये सांगा आप्पे कसे बनलेत. फोडून दाखवते. हे बघा, मस्त जाळीदार बनलेत, छान. तुम्ही पण बनवून बघा, नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे बनलेत. थँक्यू.